मुंबई IIT मध्ये फ्रेशर्स विद्यार्थ्यांचा प्रेझेंटी रिपोर्ट पालकांना पाठवण्याच्या निर्णयावरून विद्यार्थी नाराज। हा निर्णय दबाव वाढवण्याचा प्रकार, विद्यार्थ्यांचं मत। नाशिक शहरामध्ये चेन स्नॅचिंगच्या घटनांमध्ये वाढ। नाशिक शहरात गेल्या 5 दिवसात 11 चेन स्नॅचिंगच्या घटना, 5.5 लाखाहून अधिकचा ऐवज चोरी। बोईसर तारापूर औद्योगिक कार्यक्षेत्रात कारखान्यांमधून निघणारं रासायनिक सांडपाणी नाल्यामध्ये सोडल्याचं समोर। प्रदूषण नियामक मंडळाने तपासणीसाठी घेतले पाण्याचे नमुने। कृष्णा नदीमध्ये शेरी नाल्याचा आणि दूषित पाण्याविरोधात नागरिक जागृती मंचाच्या वतीने नदीवर आंदोलन। शेरी नाल्यातील पाणी मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे, अजित पवार तसंच सांगली, मिरज आणि कोपवाड शहर महापालिकेच्या आयुक्तांना पाठवलं जाणार। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक मनपाच्या आराखड्यात 60% कपात, निधी मिळण्याची शक्यता नसल्यानं विभागीय आयुक्तांकडून छाननी। नाशिक महापालिकेचा अत्यावश्यक आराखडा 15,000 कोटींवरून 7,000 कोटींवर। पूजा खेडकरची नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट सुनावणी प्रकरणी औरंगाबाद खंडपीठात याचिका। अहिल्यानगर आणि पुणे जिल्हाधिकारी सोडून इतर कुणाकडेही सुनावणी हस्तांतरित करावी, पूजा खेडकरांची मागणी। पश्चिम रेल्वेने विना तिकीट प्रवाशांकडून केला 93 कोटींचा दंड वसूल। एप्रिल ते नोव्हेंबर दरम्यान कारवाई। नववर्षाच्या पार्श्वभूमीवर FDA कडून हॉटेल्सची तपासणी केली जाणार। निकृष्ट अन्नपदार्थाचा पुरवठा होऊ नये, दुर्घटना घडू नये यासाठी FDA मार्फत विशेष तपासणी मोहीम। कोल्हापूर जिल्ह्यात विषबाधेच्या 2 घटनांमध्ये 5 जणांचा मृत्यू। मुरगुडमध्ये 2 चिमुकल्यांचा अन्नातून झालेल्या विषबाधेमुळे मृत्यू, तर करवीर तालुक्यातील मांढरे गावात 2 सख्ख्या भावांचा मृत्यू। भिवंडीमध्ये मशिदीतनं विशेष अजान। बाबरी मशीद पतन प्रकरणी मुस्लिम बांधवांकडून शोक व्यक्त। जालन्यामध्ये बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी रजा अकादमीच्या वतीने सामूहिक अजान। मुस्लिम बांधवांकडून बाबरी मशीद पुनर्निर्माणासाठी दुआ। भिवंडीच्या प्रेरणा कॉम्प्लेक्समधील गोदामाला भीषण आग। आगीमध्ये संपूर्ण गोदाम जळून खाक। वेल्डिंगचं काम सुरू असताना आग लागल्याची माहिती। हार्डवेअर आणि इलेक्ट्रॉनिक साहित्याचं गोदाम असल्याची माहिती। बडोदा द्रुतगती महामार्ग वादाच्या भोवऱ्यात। पालघरमध्ये शेतकऱ्याच्या पत्नीची आत्महत्या। प्रकल्पग्रस्त जमिनीचा योग्य मोबदला न दिल्यानं आत्महत्या केल्याचा कुटुंबियांचा आरोप। पुण्यामध्ये गेल्या 4 दिवसात 5 हत्या। पुणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वेगवेगळ्या भागात झालेल्या 5 हत्यांनी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर। कोल्हापूर शहराच्या हद्दवाढी विरोधात कृती समितीचा तीव्र आंदोलनाचा इशारा। हद्दवाढीसाठीच्या प्रस्तावित 42 गावांना 6 वर्षात निधी न दिल्यानं विकास रखडल्याचा कृती समितीचा आरोप। काल झालेल्या पावसामुळे नाशिक शहरात पुन्हा खड्ड्यांचं साम्राज्य। मनपाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह। रस्त्यात पडलेले खड्डे लवकरात लवकर दुरुस्त करण्याची नागरिकांची मागणी। अवकाळी पावसाचा नाशिकमधल्या द्राक्ष फळबागांसह शेती पिकांना मोठा फटका। सरकारने तात्काळ पंचनामे करून भरपाई द्यावी, शेतकऱ्यांची मागणी। अहिल्यानगरमध्ये झालेल्या पावसाचा कांदा उत्पादकांना मोठा फटका। कांद्याच्या पोत्यात पाणी शिरलं, शेतकऱ्यांचं नुकसान। छत्रपती संभाजीनगरमध्ये तांदळापासून साकारलं बाबासाहेबांचं रेखाचित्र। त्यासाठी 3 टन तांदूळाचा वापर। 30 मुलांच्या टीमने 24 तास काम करत साकारलं रेखाचित्र। नाशिकमध्ये पुष्पा 2 चित्रपट बघण्यासाठी प्रेक्षकांची मोठी गर्दी। सिनेमागृह हाऊसफुल। महानिकाला दिवशी सर्वाधिक पाहिलेलं चॅनल